नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जयवंत मगदूम, मुक्काम पोस्ट खोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी आज माझ्या ऊसाच्या प्लॉटमध्ये उभा आहे. ही जी व्हरायटी तुम्ही जी बघताय, ही व्हरायटी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांची ही 2023ला रिलीज केलेली ही व्हरायटी आहे. मूलभूत प्लॉटमधला हा ऊस आहे. आणि ह्या ऊसाची म्हणजे खासियत म्हणजे काय आहे, तर हा ऊस तयार होत असताना 0265 आणि 0254 यांचं संक्रम क्रॉस व्हरायटी केलेली आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर हा ऊस तुम्ही कोणत्याही म्हणजे पिरियडमध्ये लावू शकता. म्हणजे आडसाली, सुरू आणि पूर्व हंगामी तिन्ही स्टेजमध्ये लावू शकता ह्याची व्हरायटी. मध्यम जाडीचा हा ऊस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लवकर न तुरा येणारी ही व्हरायटी आहे. रिकव्हरी अतिशय छान आहे, जसे की 8632 अशा पद्धतीने रिकव्हरी आहे. इन फ्युचर 265 आणि 0254 ह्याला हा पर्याय ठरणारा व्हरायटी आहे. 0265पेक्षा सुद्धा ह्याला तांबेऱ्याचं प्रमाण ह्याला कमी आहे. आणि साधारणपणे जर कांद्यासुद्धा जर बघितला तर विशिष्ट पद्धतीने वक्राकार असं शंकाकृती कांदे आहेत. एक कांदे जर अशी गेली तर एक कांदे असे, एक कांदे अशी गेली तर एक कांदे असे, म्हणजे साधारणपणे असं ह्याला कॉर्नर आहे. डोळे चांगले आहेत, काय अडचण नाही. आणि हा आपण बियाणासाठी प्लॉट काढणार आहे. ह्यातलं थोड्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी हे बियाणं बुक केलेलं आहे. कुणाला जर बियाणं जर पाहिजे असेल तर हे बियाणं तुम्ही माझ्या या नंबरवर संपर्क करू शकताय. माझा नंबर आहे 9011613131. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही कधीही संपर्क करा. बियाणं येणाऱ्या फ्युचरसाठी ही बियाणं आहे. आणि 2 ते 3 वर्षांमध्ये तुम्हाला सांगतो ही व्हरायटी एकदम प्रचलित होईल. साधारणपणे ही व्हरायटी आपण मार्चच्या पहिल्या वीकमध्ये किंवा मार्चच्या पहिल्या वीकमध्ये ही व्हरायटी आपण रोप लागण केलेली आहे. परंतु ह्याची खासियत म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आत्ता 10 फुटामध्ये 40 ऊसाची संख्या आहे. म्हणजे ह्या ऊसाला प्रॉपर फुटव्याची संख्या भरपूर आहे. आणि वाढ पण चांगली आहे. अजून हा 15 ते 16 कांड्यावर ऊस गेला आहे, तरीसुद्धा अजून ऊस काय झुकलेला नाही किंवा पडलेलं नाही. प्रॉपर काय आमचं जे ही शेत आहे हे जरा थोडंसं कमी दर्जाचं, म्हणजे जास्त पाणी साठणाऱ्या क्षेत्रातलं ही जमीन आहे. आणि प्रॉपर पुढं मेच्या दरम्यान पावसाच्या भीतीनं पुढं भरणी करायला वेळ मिळणार नाही म्हणून गडबडीत भरणी केलेली आहे. तरीसुद्धा ऊसाला वाढ म्हणा वगैरे सगळी चांगली आहे. आता हे बघता तुम्ही ह्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळं अति क्रिटिकल अवस्थेमध्ये सुद्धा हे ऊस चांगला आला आहे, फुटवा चांगला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्टेजमध्ये लावा, फुटवा भरपूर आहे. ऊस जरी जाडीला कमी वाटत असला तरी ह्या ऊसाला वजन भरपूर आहे आणि रिकव्हरीही भरपूर आहे. धन्यवाद.